महानगरपालिका अमरावतीमध्ये घनकचरा उचलणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काही इथं जमाव जमलेला आहे. काय घटना झालेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि याबद्दल रिपोर्ट दिला का? असा रिपोर्ट दिलेला सर मी पुढे मध्ये निलेश म्हणून आठवले सर. रिपोर्ट दिलेली आहे मी फक्त हॉटेलचा कचरा मी घेत नव्हतो, तर त्यांना मला गाडीच्या खालतो उतरलं आणि मला मारहाण केली त्याने. झापडा मारतायला मला उचलून फेकलं पण त्याने सर. ते मुसलमान सर अजय हेच नाव आहे त्याचं, हे जे हॉटेल म्हणून त्याचं नाव आहे हॉटेलचं. त्याने मला खूप मारहाण केली सर आणि त्याने मायबीना शिवा पण केली आणि सर त्यांना जाती पण केलं, तुमची जात अशी आहे, हे आहे. हा तुम्हाला कच्चा उचलू लागेल, तुम्ही कुठे काम करसान, तुम्ही काय करसान, तुमची गाडी कुठे असन, तुम्हाला तिथून मी उचलून आणन, मी तुम्हाला कच्चा उचलू लागन आणि हे तुम्हाला टाकाच लागन. आणि त्याने असं म्हटलं की तू वाटामध्ये दिसला पण तर मी तुला चाकू मारन. त्याने इतकं त्यांना मला धमकी पण दिली आहे सर. त्यांना मला मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली सर, गाडगेना पोलीस स्टेशनमध्ये सर. नाही कारवाई होऊन राहिली सर, त्याला बोलावलं आहे तिथं म्हणते सर. लेकिन आता आम्ही इथं आलेलो आहोत, लेकिन आता त्याला कारवाई झालीच पाहिजे सर त्याच्यावर म्हटलं सर. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 1. सदर कामगार आमच्या इथं कामावर आहे. सदर कामगार हा कचरा उचलण्याकरिता त्या भागात गेला असता मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये असलेल्या एजे हॉटेलमध्ये सदर कामगारावर आठवले म्हणून आमच्या कामगारावर त्याला मारहाण केली. त्याला गाडीवरच्या खाली उतरून त्याला मारहाण केली, त्याला थापड मारण्यात आली, त्याला जातीवाचक शिव्या देण्यात आल्या. आणि तू असं आमच्या एरियात फिरतं आणि त्याच्यानंतर तू दिसला तर तुला आम्ही मारून टाकू वगैरे वगैरे असं त्याला धमक्या देण्यात आल्या. आम्ही हे शासकीय काम करतोय, कचरा उचलण्याचं आमचं काम शासकीय आहे. त्याच्यामुळं आमच्या कामगारावर जे मारहाण झालेली आहे हा शासकीय कामात अडथळा आहे. त्याच्यामुळं आमच्या कामगाराच्या वतीने महानगरपालिकेने गुन्हा 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि आमच्या कामगाराला न्याय मिळवून द्यावा. असं न झाल्यास आम्ही पुढे आंदोलनाचा पवित्रा उभारू. सदर ज्याने मारहाण केलेली आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी. जेव्हापर्यंत अटक होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही काम करू अथवा नाही करू असा निर्णय आम्ही लवकर काढू, पण अटक झालीच पाहिजे.